नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं मायबोली चॅनलवर मनापासून स्वागत. खूप सोसलं, खूप भोगलं, दुःख बघून देव सुद्धा रडले. पण आता चिंता सोडा, कारण तुमच्या सुखाचे दिवस आले. होय, मी बोलत आहे कर्क राशीबद्दल. गेल्या काही वर्षात तुम्ही जे सहन केलंय, ज्या मानसिक त्रासातून आणि आर्थिक संकटातून तुम्ही गेलात, ते फक्त तुमचं तुम्हालाच माहीत आहे. अनेकदा असं वाटलं असेल की देवाला माझी दया येत नाही का? पण लक्षात ठेवा, रात्रीच्या गडद अंधारानंतरच सोन्याची सकाळ होते. आजचा हा व्हिडिओ कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक नवा आशेचा किरण ठरणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. कर्क राशीच्या मित्रांनो, तुमची रास ही जलतत्वाची आहे. तुम्ही मनाने अत्यंत हळवे, दयाळू आणि सगळ्यांचा विचार करणारे आहात. पण याच स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेतला, बरोबर ना? अपयश आणि निराशा. गेल्या काही काळात तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. दुसरी गोष्ट म्हणजे आज आर्थिक आणि मानसिक कोंडी. पैसा आला पण टिकला नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर किंवा कामाच्या ठिकाणी झालेला अपमान तुम्ही शांतपणे गिळलात. तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याची चिंता. सततच्या मानसिक तणावामुळे आरोग्यानेही साथ दिली नाही. असं वाटायचं की दुःख संपता संपत नाहीये, पण कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या सहनशीलतेची परीक्षा आता संपली आहे. ग्रहांची चाल बदलत आहे आणि आता तुमचे भाग्य फळफळणार आहे. इतके दिवस जी पैशाची चणचण होती ती आता दूर होणार आहे. अडकलेले पैसे न मागता परत मिळतील. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा व्यवसायात वाढ करायची असेल तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. ज्या कुटुंबात किंवा नात्यांमध्ये दुरावा आला होता तिथे आता प्रेम वाढेल. तुमच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा दुप्पट होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डोक्यावर जे एक अनामिक दडपण होतं ते दूर होईल. तुम्ही स्वतःला ऊर्जावान अनुभवाल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असेल. दुःखाचे दिवस संपणार असले तरी ग्रहांची शुभ फळे लवकर मिळवण्याची आणि नशीब अधिक बलवान करण्यासाठी तुम्हाला 3 सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. ते उपाय कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. उपाय पहिला, महादेवांची उपासना. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राला महादेवाची मस्तकावर धारण केले आहे. दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. तुमचे रखडलेले काम एका झटक्यात पूर्ण होईल. दुसरा उपाय, चंद्राला अर्घ्य देणे. दर पौर्णिमेला चांदीच्या पात्रात किंवा तांब्याचे पाणी, थोडे दूध आणि अक्षदा टाकून चंद्राला अर्घ्य द्या. यामुळे मनातील भीती आणि मानसिक त्रास पूर्णपणे नाहीसा होईल. उपाय तिसरा, दान धर्म. शनिवारी किंवा सोमवारी गरजू लोकांना पांढऱ्या वस्तूचे जसे की तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. कोणाचेही मन दुखवू नका. कर्क राशीच्या मित्रांनो, देवाने तुमच्या अश्रूंची किंमत ठेवली आहे. आता तुमचे सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय समस्या सुरू आहे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या कर्क राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाकाल.